सीसीडीटी पिछले 35 साल से चाइल्ड प्रोटेक्शन और केयर इस मुद्दे पे काम कर रहा है। अंडर एक्सेस टू जस्टिस हम पुणे के 50 ऐसे गांव में काम कर रहे हैं जहां आज भी चाइल्ड प्रोटेक्शन की इशू बहुत आ रहे हैं। यहाँ आज भी बाल विवाह का मुद्दा बहुत है, साथ ही साथ चाइल्ड अब्यूज़ के मुद्दे बहुत हैं। अगर हम देखें ट्राइबल कम्युनिटी में अवेयरनेस की बहुत कमी है, सुख सुविधाएं जो बेसिक एक बच्चों को मिलनी चाहिए उसकी कमी है। श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज काळदरी या विद्यालयामध्ये मी एक सहशिक्षक म्हणून काम करतोय। आमच्या विद्यालयामध्ये बालविवाह प्रतिबंध अंतर्गत अनेक उपक्रम या विद्यालयामध्ये राबवत आहोत। परंपरेनं प्राचीन काळापासून चालत आलेली जी रूढ आहे, सती चाल असेल, बालविवाह असेल, अशा या अनिष्ट प्रती रूढी ज्या आहेत त्या रूढींवरती आम्ही या ठिकाणी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना छानपैकी मार्गदर्शन करतो। बालविवाह याला विरोध हा झालाच पाहिजे, कारण यामध्ये जे मुली आहेत किंवा मुलं आहेत यांची शारीरिक, भावनिक आणि मानसिक अशी कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नसते। बालविवाहास आपण कशा प्रकारे विरोध करू शकतो हे त्यांना समजावून सांगितलं जातं। तसेच आमच्या विद्यालयामध्ये यासाठी जे विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये पालकांना सुद्धा आम्ही बालविवाहास प्रतिबंध करा असं आम्ही सांगतो। आमच्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडतो। बालविवाह ही जी प्रथा आहे या भारत देशातूनच नव्हे तर सर्व जगातून नष्ट व्हावी अशा पद्धतीचे आम्ही या ठिकाणी उपक्रम याच पद्धतीचा प्रयत्न करत राहतो आणि विद्यार्थ्यांना छानपैकी मार्गदर्शन करतो। सीसीडीटी आणि एक्सेस टू जस्टिस या संस्थेच्या माध्यमातून आमच्या काळदरी परिसरामध्ये जे मुलांच्या बाललैंगिक आणि बालविवाहाच्या संदर्भामध्ये जनजागृतीचं काम आमचं विद्यालय या संस्थेच्या माध्यमातून अतिशय प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे करण्याचा प्रयत्न करत आहे। सीसीडीटी संस्था असेल किंवा एक्सेस टू जस्टिसच्या माध्यमातून असं या माध्यमातून आम्ही मुलांच्यात आणि पालकांच्यामध्ये विशेषतः माता पालकांच्यामध्ये ही जागृती निर्माण करतो। आणि त्या 5 ग्रामपंचायती ज्या आहेत ते काळदरी आहे, धनकवडी आहे, दवनेवाडी आहे, बहिरवाडी आहे, गेहरा पानवडी आहे, अशा वेगवेगळ्या 5 ग्रामपंचायतींमधून इथं मुलं आणि मुली सह अध्ययनाचं शिक्षण घेतात। आणि विशेष म्हणजे हे जे आहे पुरंदर तालुक्यातील काळदरी हे गाव अगदी खेड्यामध्ये म्हणजे खेडं आहे आणि त्या ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं हे गाव आहे। गावाच्या 12 वाड्या आहेत। या 12 वाड्यांच्या परिसरांमधून 7-7, 8-8 किलोमीटरवरून मुलं आणि मुली कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा वापर न करता चालत पायी येत असतात आणि पायी येता जात असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडं अशी वाहनाची सोय नसताना सुद्धा हे विद्यार्थी खेळीमेळीच्या एकमेकांच्या आधाराने या विद्यालयामध्ये येत असतात। सीसीडीटी संस्था संयुक्त ग्रामपंचायत बैरवाडी यांच्या मार्फत आपण बालविवाह मुक्त करण्यासाठी गावामध्ये ग्रामसभा, महिला सभा, बालसभा, प्रभात फेरी, पथनाट्ये असे कार्यक्रम घेण्यात आले। जे गावामध्ये पालक आहेत, जे मुले 18 वयाखालील आहेत त्यांचे प्रतिज्ञापत्र, हमीपत्र घेण्यात आले। त्यांना आपण मार्गदर्शन केले, वय 18 झाल्याशिवाय म्हणजे मुलीचे लग्न करायचे नाहीत, मुलाचे 21 असे आम्ही गावामध्ये कार्यक्रम घेण्यात आले। माझे नाव सुनीता बाप्पू ढगारे, मी आशा वर्कर एक आहे। सीसीडीटी संस्था मुंबई ही आमच्या गावात येऊन प्रतिज्ञापत्र तयार केलं व बालविवाह रोखण्यासाठी आम्ही अंगणवाडी शिक्षक लोक खूप प्रयत्न करत आहोत। आणि मध्ये आपलं पथनाट्य पण गावात घेतलं, खूप लोक होते ते पथनाट्याला सुद्धा आणि खूप आवडलं लोकांना। त्यासाठी आम्ही इथून पुढे ना गावात खूप प्रयत्न करणार आहे की बालविवाह होऊन देणार नाही। हम इस प्रोजेक्ट से एक मौका मिला कि हम इन गांव में कैसे चाइल्ड प्रोटेक्शन कमेटी को फॉर्म कर सके, हम कैसे ग्राम पंचायत समिति को कैपेसिटी बिल्डिंग कर सके, हम कैसे आंगनवाड़ी सेविकाओं को कैपेसिटेट कर सके ताकि वो गांव में हर घर पहुंच के बाल विवाह मुक्त के इस मुहिम को आगे बढ़ाएं। अंडर एक्सेस टू जस्टिस हमें ये भी मौका मिला कि हम चाइल्ड ट्रैफिकिंग, चाइल्ड मैरिज, चाइल्ड अब्यूज़ इन मुद्दों पे बहुत गहरी तरीके से काम कर सकें। और इसी के साथ हमें ये भी मौका मिला कि हम गवर्नमेंट के साथ मिल के जो भी गैप्स है उसको कैसे फिल कर सकें।